पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना वरदान ठरलेले उजनी धरण दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात 100% पाणीसाठा असलेले या धरणात यंदा मात्र 15% उपयुक्त पाणीसाठा आहे. यातही आगामी 6 महिन्यात नदी, कालवा पाणी योजनांद्वारे 3 आवर्तने सोलापूर जिल्ह्याला देणे निश्चित असल्याने यंदा धरण कोरडे पडणार आहे. परिणामी तीव्र टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 5 जानेवारीनंतर पहिले आवर्तन देण्यास सुरुवात केली जाणार असून त्यानंतर मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्याला पाणी दिले जाणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरण 60% 95 TMC भरले होते. यामध्ये 63 TMC मृत पाणीसाठा तर 32 TMC उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. यापैकी आतापर्यंत 24 TMC पाण्याचा वापर झालेला आहे. यामध्ये कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला तर कालवा आणि इतर पाणी योजनांद्वारे हे पाणी वापरले गेले आहे. सध्या केवळ 15% उपयुक्त साठा म्हणजे 8 TMC पाणी उपलब्ध आहे. आगामी 6 महिन्यामध्ये सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची, शेतीची, औद्योगिक क्षेत्राची पाण्याची गरज भागविणे तारगरची कसरत ठरणार आहे. भीमा नदीच्या पात्रात बांधण्यात आलेले उजनी हे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे. धरणाची पाणी साठवण क्षमता 111% भरल्यानंतर 123 TMC आहे. यामध्ये 63 TMC पाणी हे मृतसाठा म्हणून तर उर्वरित 54 TMC हे उपयुक्त पाणी म्हणून साठविले जाते. धरणाची भिंत सोलापूर जिल्ह्यात असून सर्वाधिक पाणीसाठा पुणे जिल्ह्यात होतो. धरणाचा बॅकवॉटर पट्टा मोठा असून सुमारे 6 किलोमीटरहून अधिक रुंदी आणि 140 किलोमीटर लांबी असलेल्या या पाण्यावर सुमारे 40हून अधिक सहकारी खाजगी साखर कारखाने, 15 औद्योगिक वसाहती, शेतीपूरक व्यवसाय अवलंबून असल्याने दरवर्षी 30,000 कोटीहूनही अधिकची उलाढाल होते. गोड्या पाण्यातील मासेमारीसाठी सर्वात मोठे कोठार म्हणून या जलाशयाकडे पाहिले जाते. धरणातील पाणी सोलापूर जिल्ह्यासाठी सीना, माडा, दहिगाव या योजना, बोगदा, मुख्य कालवा आणि नदीद्वारे दिले जाते. मागील काही वर्षांच्या नोंदीवर नजर टाकल्यास सन 2010, 2018, 2020 ते 2022 या वर्षामध्ये जानेवारीमध्ये धरणात 100% पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आढळून आले. यंदा मात्र धरणातील पाणी पातळीने 100%चा टप्पा गाठला नाही, तर जानेवारी, मार्च व मे महिन्यात सोलापूर जिल्ह्यासाठी संभाव्य आवर्तनं दिली जाणार आहेत. नदीतून पाणी देण्यासाठी एका आवर्तनासाठी सुमारे 6 TMC पाण्याची आवश्यकता असते. एकंदरीत पावसाळ्यापर्यंत आवर्तनाचा विचार केल्यास मृतसाठ्यातील सुमारे 60% म्हणजे 30 TMCहून अधिक पाणी वापरले जाणार आहे. उरलेल्या पाणीसाठ्यातून सुमारे 5 TMC गाळ्याचे प्रमाण वजा केल्यास उरणारे पाणी केवळ बघत बसण्याची वेळ धरणग्रस्त शेतकऱ्यांवर येणार आहे.